खूप छान एक्सपिरियन्स होता राईट फ्रॉम डे वन की अप्रोच कसा असणार अँड ऑल हे ते इन्स्टंटली आय वॉज एबल टू कनेक्ट. सगळ्या गोष्टी मला खूप आवडल्या. त्यामुळे मी कुठे ना कुठे डिसाईड केलेलं की बाबा ह्यांच्याबरोबर करायचं. तर तू जसा बोलला की यार आम्ही फ्रॉम डे वन असे प्लॅन्स करू की कुठे ना कुठे हे खूप आम्हाला आवडतं आणि मग आम्ही डिसाईड केलं की बाबा करायचं तर ह्यांच्यासोबतच करायचं. जरी कोणी इंटरप्ट करत होतं किंवा काय पण आम्ही पण थकत होतो किंवा डिले होत होता, पण टीम स्टॉप करत नव्हती. समोरून अप्रोच होता की आपण घेऊया हवंय. असं नाही की आम्हाला सांगावं लागत होतं की हे पण करूया, हा शॉट घेऊया. नाही, तुम्ही समोरून येत होता की नाही जाऊया घेऊया तिथे आणि ते करून मग येत. मी सांगेल ना प्लॅन ऑफ ॲक्शन आणि क्लॅरिटी दॅट वॉज द वन ऑफ द थिंग विच आय वॉज लुकिंग फॉर आणि मला ती क्लॅरिटी भेटली म्हणून मला तो कॉन्फिडन्स फ्रॉम डे वन होता की बाबा यांच्याबरोबर मी करू शकतो. ही सेड की तुमचा अप्रोच जो होता तुम्ही सांगत होता की हे असं करणं पण त्याच्यामध्ये काय करणार, कोणता क्वालिटी कंटेंट येणार, तर तुम्ही आम्हाला दाखवत पण होता की ओके आपण असं करू शकतो, त्या टाईपमध्ये काहीतरी करू शकतो, नवीन काहीतरी आपण करू शकतो. तुम्ही आमच्यावर सोडा तो कॉन्फिडन्स तुम्ही आम्हाला दिला होता ना, म्हणून आम्ही लोक खूप खुश होतो. पूर्ण तुम्ही शूट केले आणि त्या शूटमध्ये पण तुम्ही आम्हाला मध्ये मध्ये बोलता ना साहिल की तू आम्हाला दाखवलंस की बघ असे फोटो आहे खूप छान तुम्ही पोस्ट करताय. मग त्यामुळे पण कुठे ना कुठे कॅमेरा कॉन्शियस पर्सन लाईक मी जो एकदम कॉन्शियस असतो की अरे यार मी बरोबर करतोय की नाही, बट तू जेव्हा फोटोज दाखवायचा त्यामुळे मलाही वाटायचं अरे छान येत आहे. मग माझा कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायचा अँड दॅट इज द रिझन मला त्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. सो चांगले आले, खूप चांगलं आहे खूप छान आहे. डेफिनेटली.